आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्या मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधला शेवटचा अर्थसंकल्प सादर होणार। 146 खासदारांचं निलंबनही रद्द। फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तीनदा महाराष्ट्रात येण्याची शक्यता। 11 फेब्रुवारीला यवतमाळ तर शेवटच्या आठवड्यामध्ये नागपूर आणि 19 तारखेला पुण्याचा दौरा। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणी तपास बंद करण्याचा अहवाल। आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळले नसल्याची अहवालातून सीबीआयची माहिती। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडी समावेश। महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्र प्रसिद्ध। 2 फेब्रुवारीला प्रकाश आंबेडकर बैठकीला हजर असतील। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ। 3 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजेपर्यंत मागासवर्ग आयोगाला रिपोर्ट सादर करण्याचे आदेश। सगळे सोयऱ्यांबाबत आजपासून अंमलबजावणी सुरू न झाल्यास 10 तारखेपासून आमरण उपोषण। मनोज जरांगेंची घोषणा। अधिवेशन घेऊन तातडीनं अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची सुद्धा मागणी। शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन। वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आज ईडी चौकशी। तर सोरेन यांना अटकेची शक्यता। मुख्यमंत्रीपदासाठी सोरेन यांच्या पत्नीच्या नावाचा प्रस्ताव। जायकवाडीमध्ये सध्या 38.42% पाणीसाठा शिल्लक। पिण्यासाठी पाणी राखीव। उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय। मंदिरं म्हणजे पिकनिक स्पॉट नाही। गैर हिंदू असलेल्यांना शपथपत्र देऊन मगच मंदिरांमध्ये प्रवेश द्या। मद्रास हायकोर्टाचा निर्णय। ज्ञानवापी वादाप्रकरणी आज महत्त्वपूर्ण दिवस। व्यास तळघरात पूजेला परवानगी मिळणार की नाही याकडे लक्ष। जिल्हा न्यायालय निकाल देणार। पवई आयआयटीमध्ये प्रख्यात भाषातज्ञ गणेश देवींचं व्याख्यान अचानक रद्द। प्रशासनानं व्याख्यान रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। कला क्षेत्रातल्या भरीव योगदानाबाबत गौरव। मुख्यमंत्री शिंदेंकडून घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।